यंदा कडक उन्हाळ्यामध्ये सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील नागरिक कोयना धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा 36 टीएमसी शिल्लक असून जून महिन्याच्या 15 मे पर्यंत पाणीपुरवठा विना कपात सुरू राहील असं कोयना धरण व्यवस्थापनानं सांगितलेलं आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। सध्या कडक उन्हाळा सुरू आहे आणि अशामध्ये धरणांच्या पाणी पातळीत कमालीची घट होताना एकंदरीतच पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाण्याचा तुटवडा राज्यामध्ये भासत असताना एकंदरीतच पाहायला मिळत आहे। मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणामध्ये आता मुबलक पाणीसाठा शिल्लक असल्याचं मत जे आहे हे धरण व्यवस्थापनानं सांगितलेलं आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर धरणात 36 टीएमसी पाणीसाठा हा आता सध्याच्या स्थितीमध्ये शिल्लक आहे आणि त्यामुळे या ठिकाणचा जो पाणीसाठा आहे हा पुरेसा पाणीसाठा असल्याचं इथल्या धरण व्यवस्थापनाचं मत आहे। आणि आपण जर पाहिलं तर 1.07 टीएमसी हे पाणीसाठा आहे तो बाष्पीभवनामुळे कमी होण्याची जी भीती आहे ती देखील त्यांनी वर्तवलेली आहे। पश्चिमेकडे जो पाणीसाठा वीज निर्मितीसाठी वापरला जातो तो देखील पाणीसाठा हा जूनच्या 15 तारखेपर्यंत जो तिथला पुरणार आहे। त्यामुळे आता पाणी कपातीचं संकट आहे हे सध्या तरी कोयना धरणावरती आलेलं दिसत नाहीये। त्यामुळे पूर्वेकडील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी ही म्हणावी लागेल। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।